नमस्कार मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये 2017मध्ये PSIचा जो लँग्वेजचा पेपर झाला होता त्यातील इंग्लिशची डिस्कशन आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 2013 ते 16च्या दरम्यान इंग्लिशचे डिस्कशन जे PSIच्या पेपरचेच ते आपण ऑलरेडी चॅनलला अपलोड केलेले आहेत, ते आपण चॅनलला जाऊन बघू शकता. बघा, पहिला प्रश्न 61 करेक्ट स्टेटमेंट यामध्ये विचारलेला आहे. आय गिव्ह यू अ प्राइज दॅट यू विल वर्क अगेन. आय गिव्ह यू अ प्राइज दॅट यू मे वर्क अगेन. आय गिव्ह अ प्राइज दॅट यू मे वर्क वेल अगेन. तर थर्ड स्टेटमेंट जे आहे ते यामध्ये देन आलं आहे कंजंक्शन, तर देन कंजंक्शन रॉंग आहे. देन कंजंक्शन नाही, दॅट कंजंक्शन यायला पाहिजे. ओके, तर आय गिव्ह यू अ प्राइज दॅट यू विल वर्क अगेन. विलमध्ये कंपल्शन आलं, मी तुला प्राइज देतो सो दॅट यू कंपल्सरी वर्क अगेन, तर हे विधान चुकीचं आहे ना. कंपल्सरी आवश्यक नाही ना, प्राइज दिलं तर तो काम करेलच. ठीक आहे, नाही तर त्या अर्थाने मे इज करेक्ट. मे, सो यू मे वर्क अगेन, वर्क वेल अगेन. ओके, तर यामुळे करेक्ट स्टेटमेंट येतं बी. समजा आपल्या विल आणि मेमध्ये कन्फ्युजन आहे ना, आपल्याला कळत नाही आहे काय करायचं, तर आपण इथे ऑप्शन बघून पण आपण टिक करू शकतो. कसं, तर बघा, देन तर आपल्याला माहिती येणार नाही, दॅट कंजंक्शन येणार, तर मे दोन स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे, तर या अर्थाने यामुळे पण आपण कुठलं बी ऑप्शन चूज करू शकतो. 62 ग्रॅमॅटिकली करेक्ट. इफ यू ट्राय यू कुड ड्राईव्ह अ कार. इफ यू ट्राय यू कुड ड्राईव्ह अ कार. बघा, पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय आहे, ट्राय, हे काय आहे, प्रेझेंट टेन्समध्ये आहे. प्रेझेंट टेन्समध्ये इफचं स्टेटमेंट जर प्रेझेंट टेन्समध्ये असेल, पुढचं स्टेटमेंट पण कशामध्ये असायला पाहिजे, विल किंवा कॅन, म्हणजे फ्युचरमध्ये असायला पाहिजे किंवा शक्यता. तर इथं कुल्ड आलं आहे, म्हणजे पास्ट टेन्स आलं आहे, तर ते पास्ट टेन्स आल्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं होतं. बी स्टेटमेंट, इफ आय वेअर अ किंग आय वुड हेल्प द पुअर, तर इथे पास्ट टेन्समध्ये आलेलं आहे, तर पुढचं स्टेटमेंटमध्ये काय येणार, वुल्ड येणार. ओके, इफ आय हॅड वर्क रेग्युलरली, इफ शी हॅड वर्क रेग्युलरली शी माईट हॅव अचिव्ड हर गोल. आता इथे इफच्या स्टेटमेंटमध्ये जर हॅड आलं तर पुढच्या स्टेटमेंटमध्ये काय येणार, वुड हॅव किंवा माईट हॅव येतं. तर त्यामुळे सी इज करेक्ट, बी इज करेक्ट, ए इज रॉंग. तर बी आणि सी स्टेटमेंट करेक्ट आहे, त्यामुळे याचा आन्सर येतं चौथं 62. 63 बघा, आय एम नॉट फिलिंग वेल टुडे. ओके, व्हेरी वेल की व्हेरी मच येणार, आय एम नॉट फिलिंग व्हेरी वेल टुडे और व्हेरी मच टुडे. तर यामध्ये बघा, नॉट हे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे, निगेटिव्ह स्टेटमेंटसोबत नेहमी व्हेरी येतं, तर व्हेरी वेल असं येणार. आय एम नॉट फिलिंग व्हेरी वेल टुडे आणि आय एम फिलिंग, आता हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, पॉझिटिव्ह स्टेटमेंट असल्यामुळे यामध्ये काय येणार, मच येणार, तर मच बेटर. ठीक आहे, मच बेटर स्टेटमेंट कंपॅरेटिव्ह डिग्रीला पण विचारू शकते, तर मच बेटर येणार. बेटर का, कारण की त्याची जी त्या व्यक्तीची जी अवस्था आहे, अगोदरची अवस्था आणि आत्ताची अवस्था यामध्ये कंपॅरिझन केलेलं, त्यामुळे इथं बेटर येतं. ठीक आहे, सो 63चा आन्सर काय होणार, व्हेरी वेल आणि मच बेटर, त्यामुळे सेकंड आन्सर. 64 बघा, ग्रॅमॅटिकली करेक्ट स्टेटमेंट विचारलं आहे. सिल्वर इज अ प्रेशियस मेटल. सिल्वर इज अ प्रेशियस मेटल, ही इज स्टडिंग ॲट ॲन युनिव्हर्सिटी. बघा, पहिलं स्टेटमेंट काय म्हणते, सिल्वर इज अ प्रेशियस मेटल. सिल्वर काय आहे, मटेरियल नाऊन आहे, मटेरियल नाऊन असल्यामुळे सिल्वरच्या पुढे ए किंवा ॲन किंवा द असे आर्टिकल लागत नाही. अ प्रेशियस मेटल, तर सिंगल प्रेशियस मेटल, सिंगल मेटल आहे, त्यामुळे अ इज हिअर इज करेक्ट, इथे ए एन दी प्रत्यय लागू शकतो. सो ए इज करेक्ट स्टेटमेंट. ए इज करेक्ट स्टेटमेंट. ही इज स्टडिंग ॲट ॲन युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी, आता युनिव्हर्सिटीचा उच्चार यूने होतो. ठीक आहे, यू. ओके, तर त्यामुळे इथे ए किंवा ॲन न लागता इथे काय येतं, ए येतं, ॲट अ युनिव्हर्सिटी यायला पाहिजे. ही इज गोईंग टू युनायटेड स्टेट रिपब्लिक, असे जे देशाचे नावं आहेत त्यामध्ये जर युनायटेड रिपब्लिक असे शब्द आले तर तिथे काय येतं, द येतं, तर ही इज गोईंग टू दी युनिव्हर्सिटी यायला पाहिजे. ही गिव्ह मी ॲडवाईस, त्या ॲडवाईस काय भावाचक नाव आहे, तर भावाचक नावाच्या अगोदर कुठलेही आर्टिकल लागत नाही, त्यामुळे डी स्टेटमेंट इज करेक्ट. ए आणि डी इज करेक्ट. ठीक आहे, तो बी आणि सी हे रॉंग आहे. 65 जॉन राईट अ 1000 लाईन पोएम. यामध्ये करेक्ट स्टेटमेंट विचारलं आहे. यामध्ये काय विचारलं आहे, करेक्ट स्टेटमेंट विचारलं आहे. जॉन
राईट अ 1000 लाईन पोएम यामध्ये करेक्ट स्टेटमेंट विचारलं आहे. तर इथे पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय आहे, राईट राईट अ 1000 लाईन पोएम यामध्ये जॉनला ऑर्डर करण्यात आलेली आहे. ठीक आहे, जॉनला ऑर्डर करण्यात आलेली आहे. जॉन नंतर कॉमा राईट अ 1000 लाईन पोएम. ठीक आहे, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. जॉन राईट अ 1000 लाईन पोएम. तर राईट आता इथे जॉन 1000 लाईनाची पोएम लिहितो या अर्थाने राईटला यस लागायला पाहिजे, तर राईट्स असं असायला पाहिजे. त्यामुळे सी स्टेटमेंट करेक्ट आहे, बी स्टेटमेंट रॉंग आहे. डी स्टेटमेंट बघा निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. सीचं निगेटिव्ह स्टेटमेंट करण्यात आलं आहे. तर जॉन डझंट राईट अ 1000 लाईन पोएम. जॉन 1000 लाईनीची पोएम लिहित नाही या अर्थाने डी स्टेटमेंट करेक्ट आहे. तर याचा आन्सर ए सी डी असायला पाहिजे, बी इज रॉंग. ठीक आहे, तर तिसऱ्याचा ऑप्शन येतो 65. 66 वी डिडंट हार्डली हॅव अ टाईम. हे स्टेटमेंट स्वतः स्टेटमेंट हे कसं आहे, इनकरेक्ट आहे. तर याचं करेक्ट स्टेटमेंट काय होणार, कारण काय इनकरेक्ट काय आहे की हार्डली हा निगेटिव्ह स्टेटमेंट आहे, त्यासोबत नॉट येत नाही. त्यामुळे याचा आन्सर वी हार्डली हार्डली बरोबर काय तर हॅड येतं. ठीक आहे, तर हार्डली हॅड अ टाईम टू इट. तर त्यामुळे याचा आन्सर येतं थर्ड. 67 फिल इन द ब्लँक. द लेक्चर वॉज रिकामी जागा बोरिंग, इट इज रिकामी जागा पिटी टू कट डाऊन दो ट्री. जेव्हा निगेटिव्ह स्टेटमेंट येतं, निगेटिव्ह स्टेटमेंटसोबत नेहमी काय येतं, रादर येतं, रादर. ठीक आहे, फेअरली पॉझिटिव्ह स्टेटमेंटसोबत येतं, निगेटिव्ह स्टेटमेंटसोबत येतं रादर. तर मग लेक्चर वॉज रादर बोरिंग. ठीक आहे, कारण की हे स्टेटमेंट निगेटिव्ह आहे. सेकंड स्टेटमेंट निगेटिव्ह आहे, त्यामुळे इट इज रादर टू कट डाऊन दोज ट्री. तर त्यामुळे याचा आन्सर येतं, दोन्ही स्टेटमेंट निगेटिव्ह असल्यामुळे दोन्ही स्टेटमेंटमध्ये रादर येतं असे. 68 गो नाऊ शी ऑर्डर. यामध्ये काय विचारलं आहे, पंक्च्युएशन मार्क विचारला आहे. तर गो नाऊ शी ऑर्डर, इथे ऑर्डर करण्यात आलेलं आहे आणि एक्सक्लेमेशन मार्क दिलेला आहे. तर हे स्टेटमेंट पण करेक्ट आहे, एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स आहे हे. सुनीता कॅरीड हर बॅग अम्ब्रेला आणि कोट. तर बॅग अम्ब्रेला आणि कोट हे वेगवेगळे वस्तू वेगवेगळ्या दर्शवण्यासाठी आपण कॉमा वापरतो, त्यामुळे हे स्टेटमेंट करेक्ट आहे. मिस्टर पाटील कॉमा द प्रिन्सिपल कॉमा इज वेल ऑर्गनाइज. मिस्टर पाटील जो की प्रिन्सिपल आहे इज वेल ऑर्गनाइज, हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. यालाच काय म्हणतो, नाऊन क्लॉज इन अपोजिशन पण असं म्हणतात त्याला. सो नाऊन आहे, त्याला अजून त्याचं स्वरूप उलगडण्यात आलं आहे, त्याला नाऊन इन अपोजिशन असेही म्हणतात. तर मिस्टर पाटील द प्रिन्सिपल, ठीक आहे, जो की प्रिन्सिपल आहे इज वेल ऑर्गनाइज. तर यामध्ये कॉमा आपण वापरतो, त्यामुळे सी स्टेटमेंट करेक्ट आहे, बी स्टेटमेंट करेक्ट आहे, ए स्टेटमेंट एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स आहे. त्यामुळे हे तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे, त्यामुळे याचा आन्सर येतं ऑल ऑफ द अबव. बरं, आय वॉन्ट दिस एक्सरसाइज इन इंक. ठीक आहे, तर एक्सरसाइज इन इंक. तर एक्सरसाइज रिटन इन इंक और रायटिंग इन इंक कसं येणार, तर रिटन काय येणार, कारण की जेव्हा आपण एखादा वर्ब ॲज अ विशेषण म्हणून वापरतो, त्याला आपण आय एन जी न लावता त्याचा V3 वापरतो. ठीक आहे, आय एन जी न लावता आपण त्याचा काय करतो, आपण V3 वापरतो. सो इथे काय येणार, आय वॉन्ट दिस एक्सरसाइज रिटन इन इंक. ओके, तर इथे विशेषण म्हणून वापरलं आहे वर्ब, तर एक्सरसाइज विषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे, तर इथे विशेषण रिटन. वुड यू लाईक द विंडो क्लोज्ड, विंडोची विषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे, तर इथे क्लोजचा काय होणार, क्लोज्ड V3. ओके, तर याचं उत्तर होतं 69चा थर्ड. 70 बघा, द मोस्ट करेक्ट सेंटेन्स विचारला आहे, चूज द मोस्ट करेक्ट सेंटेन्स. यामध्ये आय लिव्ड देअर फॉर 5 days. लिव्ड हे लॉंगर ड्युरेशनसाठी वापरतो आपण लिव्ड, आणि स्टेड हे शॉर्ट ड्युरेशनसाठी वापरतो, तर त्यामुळे याचा आन्सर होतं थर्ड. लेफ्ट आणि स्टॉप हे तसेच एलिमिनेट होतात, काही अर्थ नाही इथे वापरून. कन्फ्युजन लिव्ड आणि स्टेमध्ये होऊ शकतं. तर शॉर्ट ड्युरेशनसाठी आपण काय वापरतो, स्टेड देअर फॉर 5 days. फॉर केव्हा वापरतो, फॉर आणि सिन्समध्ये पण हे स्टेटमेंट विचारू शकते. तर फॉर एक पर्टिक्युलर ड्युरेशनसाठी आपण वापरतो, 5 days हे एक पर्टिक्युलर ड्युरेशन टाईम स्पॅन आहे, त्यासाठी आपण फॉर वापरतो. ठीक आहे, बघा 71 द स्वॅन सॉन्ग म्हणजे काय की शेवटचं क्रिएशन या अर्थाने एक स्वॅन सॉन्ग होतं. नेक्स्ट टू नथिंग म्हणजे ऑलमोस्ट नाही, ऑलमोस्ट नथिंग. ब्राऊन स्टडी म्हणजे डे ड्रीम किंवा दिवास्वप्न.
की दिवसाचं स्वप्न बघणे, त्याला ब्राऊन स्टडी ही फ्रेज वापरते. आणि येमन सर्व्हिस म्हणजे खूप छान सर्व्हिस, एक्सलंट सर्व्हिस, या अर्थाने येमन सर्व्हिस ही फ्रेज आहे. सो एचा आन्सर काय, फोर्थ. बीचा आन्सर काय म्हटलं मी, एक. तो आन्सर इज 1. एरर विचारलेली आहे. सेंटेन्स, इंग्लंड एक्सपेक्ट एव्हरी मॅन टू डू युअर ड्युटी. आता युअर काय आहे, हे षष्टी आहे. मॅन, एव्हरी मॅन, तर मॅनसाठी काय वापरतो आपण, हीज वापरतो, हीज षष्टी वापरतो. तो इंग्लिश एक्सपेक्ट एव्हरी मॅन टू डू हीज ड्युटी यायला पाहिजे. 73 करेक्ट वर्ड ऑर्डर विचारलेली आहे सेंटेन्सची. तर फॉर सेल इज पियानो, फॉर सेल इज पियानो द प्रॉपर्टी विथ अ कार्व्ड लेग ऑफ द म्युझिशियन. हे काही व्यवस्थित वाटत नाही. पहिलं स्टेटमेंट रॉंग. सेकंड स्टेटमेंट, पियानो जो विथ अ कार्ड लेग म्हणजे जो कोरलेला पियानो आहे, ती प्रॉपर्टी ऑफ द म्युझिशियन आहे, एका म्युझिशियनची प्रॉपर्टी, ती विच इज फॉर सेल. ओके. सो हे स्टेटमेंट बरं वाटतं. थर्ड स्टेटमेंट बघा, द प्रॉपर्टी ऑफ द म्युझिशियन विथ अ कार्ड लेग, जे की एक पियानो आहे, इज फॉर सेल. हे पण स्टेटमेंट चुकीचं वाटतं. प्रॉपर्टी ऑफ द म्युझिशियन विथ अ कार लेग नाही, पियानो विथ अ कार लेग असं पाहिजे ते. पियानो विथ अ कार लेग असं स्टेटमेंट पाहिजे ते. तर त्यामुळे थर्ड स्टेटमेंट इज रॉंग. कार्व लेग विथ अ प्रॉपर्टी, हे पण स्टेटमेंट चुकीचंच आहे, व्यवस्थित वाटत नाही. सो सेकंड स्टेटमेंट, पियानो जो की कोरलेला आहे, जी की प्रॉपर्टी ऑफ एका म्युझिशियनची प्रॉपर्टी आहे, ती सेलसाठी आहे. तर या अर्थाने सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट. करेक्ट प्रिपोजिशनल फ्रेज विचारलं. इन कम्प्लायन्स म्हणजे कायद्याच्या अधीन. ठीक आहे. इन लाईव्ह फॉर्म येतं का, फॉर्म नाही, इन लाईव्ह ऑफ येतं. ठीक आहे. इन लाईव्ह ऑफ याचा अर्थ काय होतो, इन लाईव्ह ऑफचा च्याऐवजी या अर्थाने होतो. च्याऐवजी या अर्थाने इन लाईव्ह ऑफ होतो. ओके. विथ व्ह्यू फॉर नाही येत, तर टू येतं. विथ व्ह्यू टू. हे बघा, टू केव्हा वापरतो आपण, जेव्हा एक पर्टिक्युलर उद्देशाने एखादं स्टेटमेंट असतं तेव्हा आपण टू इन्फिनिटिव्हमध्ये पण येतो. तर इन्फिनिटिव्ह आपण केव्हा वापरतो, जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर उद्देशाने आपण स्टेटमेंट वापरलेलं असतं तेव्हा टू आपण वापरतो. जिरण केव्हा वापरतो, जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर उद्देशाने नसतं. ठीक आहे. तर जिरण म्हणजे काय, आय एन जी. आणि इन्फिनिटिव्ह केव्हा आपण वापरतो, एखाद्या पर्टिक्युलर उद्देशाने, त्यासाठी आपण टू वापरतो. इथे पण विथ व्ह्यू टू, च्या उद्देशाने, असाच याचा अर्थ होतो. तर सी इज रॉंग, कारण की इथे फॉर लिहिलं आहे, इथे टू पाहिजे. इन लिव्ह ऑफ पाहिजे, तर इथे फॉर्म विचारलेला आहे, फॉर्म म्हणलेला आहे. तर त्यामुळे बी स्टेटमेंट पण रॉंग आहे. पहिलं स्टेटमेंट इन कम्प्लायन्स विथ, ही स्टेटमेंट करेक्ट आहे, कायद्याच्या अधीन राहून. बरं. सो याचा आन्सर ए ओनली 74 फर्स्ट. 75 बघा, कुठलं प्रिफिक्स जे अपोजिट मिनिंग मेन्शन करते, तर डिसचं डिसबिलीफ एक लक्षात ठेवू शकतो आपण. अँटी असं काही नाही आहे, ईएम पण असं काही नाही आहे. इनचं इनॅड्युकेट, तर या अर्थाने ए आणि डी असं स्टेटमेंट करेक्ट होतं. तर सेकंड इज अ आन्सर. मिनिंगफुल सेंटेन्स आपल्याला फॉर्म करायचं आहे. तर हे बघा, हे कसं होतं, ॲट अन युनिव्हर्सिटी. आता इथे डायरेक्ट ऑप्शन टाकून बघायचे आणि स्टेटमेंट जर करेक्ट होत असेल तर आपण गृहीत धरू शकतो. पहिलं स्टेटमेंट बघा, यस ॲट अ युनिव्हर्सिटी इन अमेरिका, SRQP ॲट अ युनिव्हर्सिटी इन अमेरिका आय मेट अँड ॲडव्हान्स सोल. युनिव्हर्सिटीमध्ये अमेरिकेतील, ठीक आहे, एका युनिव्हर्सिटीमध्ये अमेरिकेतील मी एका ॲडव्हान्स सोलला भेटले, म्हणजे एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला भेटले. तर ए होऊ शकतं. ठीक आहे. दुसरं बघायचं, आय मेट पी म्हणजे काय, ॲन ॲडव्हान्स सोल. आय मेट ॲन ॲडव्हान्स सोल. येस म्हणजे काय, ॲट अ युनिव्हर्सिटी इन अमेरिका. आय मेट ॲन ॲडव्हान्स सोल ॲट अन युनिव्हर्सिटी इन अमेरिका. ठीक आहे. हे पण आपण गृहीत धरू शकतो. PQRS ॲन ॲडव्हान्स सोल आय मेट इन अमेरिका ॲट ॲडव्हान्स सोल. हे तर चुकीचंच आहे, म्हणजे स्टेटमेंट स्ट्रक्चरच चुकीचं वाटतं. QRPS म्हणजे काय, आय मेट, आर म्हणजे काय, इन अमेरिका ॲट अन युनिव्हर्सिटी अँड ॲडव्हान्स सोल. हे पण स्टेटमेंट चुकीचं वाटतं.
दोनमध्ये कन्फ्युजन SRQP. तर ॲट अन युनिव्हर्सिटी, एका युनिव्हर्सिटीमध्ये एका युनिव्हर्सिटीमध्ये इन अमेरिका आय मेट अन ॲडव्हान्स सोल. तर यामुळे हे फर्स्ट स्टेटमेंट मला योग्य वाटतं. ठीक आहे. ॲट अ युनिव्हर्सिटी इन अमेरिका आय मेट अन ॲडव्हान्स सोल. ठीक आहे. सो 77 करेक्ट सेंटेन्स विच आहे शी विशेश द कार बिलॉंग टू यू. आता जेव्हा विशचे स्टेटमेंट येतात त्यामध्ये नेहमी विश हे प्रेझेंट टेन्समध्ये येतं. ठीक आहे. सिम्पल प्रेझेंटमध्ये एक तर विश येणार किंवा विशेष येणार. सो सेकंड स्टेटमेंट हे रॉंग होऊन जातं इथेच, आणि थर्ड स्टेटमेंट पण यामध्ये रॉंग होतं. मग पहिलं आणि चौथं तर शी विशेष आणि विशेषसोबत जे सेकंड स्टेटमेंट असतं ते सेकंड स्टेटमेंट नेहमी कशामध्ये असतं, पास्ट टेन्समध्ये असतं, सिम्पल पास्ट टेन्समध्ये. त्यामुळं पहिलं स्टेटमेंट करेक्ट होतं, बिलॉंगड. ठीक आहे. तर त्यामुळे पहिलं स्टेटमेंट करेक्ट होतं, बिलॉंगिंग येत नाही. ठीक आहे. चौथं स्टेटमेंट रॉंग होतं, त्यामुळे 77चा आन्सर येतं फर्स्ट. करेक्ट एक्सप्रेशन विचारलं बाय लिप्स अँड लॅप्स असं नाही होत, लिप्स अँड बाउंड येतं, म्हणजे जलद गतीने असं त्याचा अर्थ होतो. ऑड्स अँड इवन, ऑड्स अँड एंड्स असा होतो, ऑड्स अँड एंड्स असा त्याचा अर्थ होतो. ऑड्स अँड एंड्स म्हणजे काय, छोट्या छोट्या गोष्टी किंवा कमी महत्त्वाच्या गोष्टी, ह्या अर्थाने ऑड्स अँड एंड्स असा अर्थ होतो. कित अँड किन म्हणजे जवळचे नातलग किंवा रक्तातील नाती, या अर्थाने कित आणि किन असं होतं. सो इथे जो किन दिला आहे KEEN न येता KIN येतो, त्यामुळे याचा आन्सर होतं C इज रॉंग, B इज रॉंग आणि A इज ऑल्सो रॉंग. सो नन ऑफ द अबव इज द आन्सर. द रायटर फेल बॅक वेन द पोलीस अराइव्ह. पोलीस आल्यानंतर रायटर फेल बॅक म्हणजे काय, रिट्रीट म्हणजे माघार घेणे, या अर्थाने फेलबॅकचा अर्थ काय होतो, रिट्रीट म्हणजे माघार घेणे, या अर्थाने असं होतं तिसरा आन्सर. 80 कॅलस म्हणजे काय, निर्दयी, अनकाइंड, याचा सिनोनिम वर्ड आहे अनकाइंड. ठीक आहे. कॅलस म्हणजे निर्दयी असा अर्थ होतो त्याचा. कॉन्टॅजियस म्हणजे इन्फेक्शियस, संपर्कजन्य. सरळ उत्तर आहे सेकंड. कॉन्ग्रुअंटचा मिनिंग आपण कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. कॉन्ग्रुअंट हा महत्त्वाचा शब्द आहे. हिज सिक्रेट कनेक्शन विथ द स्मगलर हॅव ब्रॉट हिम अंडर क्लाउड. अंडर क्लाउड म्हणजे काय, संशयास्पद. त्याचं कनेक्शन जे स्मगलरशी त्याचं कनेक्शन होतं, त्यामुळे तो एका संशयास्पद म्हणजे संशयाच्या खाली आला. तर अंडर क्लाउड या अर्थाने सस्पिशन, अंडर सस्पिशन असा त्याचा अर्थ होतो. इन कन्फ्युजन होत नाही, अंडर द वर्स्ट सिच्युएशन पण येत नाही, पनिशमेंट पण येत नाही, तर अंडर सस्पिशन होतो. अंडर क्लाउड म्हणजे काय, संशयाच्या भोवऱ्यात येणे. 83 रो याचा सेम प्रोनाऊन्सिएशन कुठला आहे, तर बघा, ही इज ऑलवेज हॅविंग रो. तर पहिला जो रो आहे फर्स्टमध्ये, तर इथे वचा उच्चार येतो, त्यामुळे रो विथ हिज वाईफ म्हणजे काय, रो म्हणजे काय, इथं तीव्र भांडण. तर पहिल्या स्टेटमेंटमध्ये याचा वचा उच्चार येतो. सेकंड स्टेटमेंट, शी वोन द कॉम्पिटिशन 3 times इन अ रो म्हणजे सलग, या अर्थाने रो, रो. ठीक आहे. याच्यामध्ये वचा उच्चार येत नाही. ही रोड अस अक्रॉस द लेक म्हणजे काय, सेल करणे किंवा जहाजातून पार करून देणे, या अर्थाने रोड. तर इथे पण वचा उच्चार येत नाही, इथे पण रो होतं, ही रो अस अक्रॉस द लेक. ठीक आहे. तर त्यामुळे बी आणि सीचे जे उच्चार आहे ते सेम आहे. पहिल्या याच्यामध्ये वचा उच्चार येत असल्यामुळे पहिलं स्टेटमेंट हे रॉंग होतं. सो आन्सर इज थर्ड. 84 बघा, कॉस्मेटिक सेटअप द नॅचरल होस्ट. सेटअप म्हणजे प्रस्थापित करणे, स्थापना करणे, तर कॉस्मेटिक सेटअप नाही, कॉस्मेटिक स्प्रेड करते किंवा निर्माण करते. ठीक आहे. तर या अर्थाने सेटअप हे विधान चुकीचं होतं. कॉस्मेटिक सेटअप नाही करत, नॅचरल गॅस सेटअप नाही करत, तसे स्प्रेड करते. द फॅक्टरी वॉज सेटअप हे करेक्ट आहे. फॅक्टरी सेटअप म्हणजे तयार करणे, प्रस्थापित करणे बाय हिज अंकल, हे स्टेटमेंट करेक्ट आहे. वी शुड नॉट रन ओव्हर मनी. रन ओव्हर, आता मनीच्या वर आपण धावतो का, रन ओव्हरच्या वर ह्या अर्थाने होतं. ठीक आहे. सो वी शुड नॉट रन आफ्टर, च्या मागे पाहिजे, च्या मागे या अर्थाने रन आफ्टर पाहिजे, त्यामुळे सी स्टेटमेंट इज रॉंग. डी स्टेटमेंट, इट इज युअर ड्युटी टू स्टँड अप ऑलवेज फॉर पुअर. गरिबांच्या मदतीला धावणे किंवा त्यांच्याबरोबर उभे राहणे हे आपली ड्युटी आहे. सो सी इज करेक्ट, स्टँडअप इथे करेक्ट आहे. सो बी आणि डी इज करेक्ट आन्सर. सो आन्सर इज सेकंड.
85 काउंट नाऊन कुठलं आहे? एक हॅपीनेस, दोन हॅपीनेस असं आपण काउंट करतो का? नाही. हॅपीनेस हे भाववाचक नाव आहे. सनशाईन इज नॉट एक सनशाईन, दोन सनशाईन असं नाही. 1 माईल 2 माईल असं म्हणतो आपण. 1 गोल्ड 2 गोल्ड म्हणतो का? नाही, हे पण नाही म्हणत. तर हे सगळे काय आहे? काउंट नाऊन नाही आहे. सी इज अ काउंट नाऊन. माईल. रॉंग सेंटेन्स. ॲक्सिडेंट वॉज हॅपन, ॲक्सिडेंट हॅज हॅपन, ॲक्सिडेंट हॅपन, ॲक्सिडेंट हॅड हॅपन. यामध्ये रॉंग स्टेटमेंट विचारलं आहे बघा. ॲक्सिडेंट हॅपन, थर्ड स्टेटमेंट बघा. ॲक्सिडेंट हॅपन हे सिम्पल पास्ट स्टेटमेंटमध्ये आहे आणि हे ॲक्टिव्ह वॉईस पण आहे. ॲक्टिव्ह वॉईस पण आहे. ते यामध्ये घडणारं काय? ॲक्सिडेंट. तर करता कुठला आहे? ॲक्सिडेंट. तर ॲक्सिडेंट सुरुवातीला आला म्हणजे काय झालं? हे ॲक्टिव्ह वॉईस पण झालं आणि हे सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे. सिम्पल पास्ट टेन्समध्ये. तर ॲक्सिडेंट हॅपन्ड. सेकंड स्टेटमेंट बघा. ॲक्सिडेंट हॅज हॅपन्ड. ॲक्सिडेंट झाला आहे या अर्थाने, ॲक्सिडेंट झाला आहे या अर्थाने हे पण ॲक्टिव्ह स्टेटमेंट आहे, पण प्रेझेंट परफेक्टमध्ये आहे. फोर्थ स्टेटमेंटमध्ये ॲक्सिडेंट हॅड हॅपन. ॲक्सिडेंट झाला होता या अर्थाने पास्ट परफेक्टमध्ये आहे. हे पण ॲक्टिव्ह वॉईस आहे. फर्स्ट स्टेटमेंटमध्ये ॲक्सिडेंट वॉज हॅपन. तर ॲक्सिडेंट हा काय करता आहे आणि वॉज हॅपन ही जी रचना आहे ही पॅसिव्ह वॉईसमध्ये येते. कशामध्ये येते? पॅसिव्ह वॉईस. ठीक आहे. वॉज हॅपन ही रचना पॅसिव्ह वॉईसमध्ये येते. त्यामुळे वॉज हॅपन ही रचना पॅसिव्ह वॉईसमध्ये येत असल्यामुळे सुरुवातीला करता नसून येत कर्म यायला पाहिजे. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं ठरतं. तर ॲक्सिडेंट हा आपल्या याच्यामध्ये काय? करता आहे. ओके. सो इथे करता नाही, तर इथं कर्म यायला पाहिजे. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट हे चुकीचं आहे. 87 करेक्ट स्टेटमेंट. इफ यू हॅड कम अर्लियर यू हॅड बीन शुअर ऑफ युअर बर्थ. बघा, इफ यू हॅड कम अर्लियर यू हॅड बीन शुअर ऑफ युअर बर्थ. सो हॅड जे आहे, हॅड पहिलं स्टेटमेंट कंडिशनल स्टेटमेंटमध्ये, पहिल्या स्टेटमेंटमध्ये जर हॅड आलं, दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय यायला पाहिजे? वुड हॅव. ठीक आहे. ऑर माईट हॅव. ठीक आहे. तर वुड हॅव ऑर माईट हॅव असे दोन गोष्टी आपण सेकंड स्टेटमेंटमध्ये वापरू शकतो. इथं काय वापरलं आहे? हॅड बीन. तर त्यामुळे स्टेटमेंट चुकीचं आहे. इफ ही आक्स हे पास्ट टेन्समध्ये आहे. इफ ही आक्स हे पास्ट टेन्समध्ये आहे, तर पुढचं स्टेटमेंट शूड किंवा वुड येतं. तर बी स्टेटमेंट इज करेक्ट. इफ यू सेंड अ टेलिग्राफ टुडे हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे. तर पुढचं स्टेटमेंटमध्ये काय नाही? वी शॅल गेट अ रिप्लाय इन 2 days. तर पुढचं स्टेटमेंट कसं? फ्युचरमध्ये येतं. त्यामध्ये शॅल किंवा विल वापरू शकतो. त्यामुळे सी स्टेटमेंट करेक्ट. बी आणि सी इज करेक्ट. ए इज रॉंग. ठीक आहे. सो आन्सर इज सेकंड. 88 ग्रॅमॅटिकली करेक्ट. शी लुक्स चार्मिंग. तर शी आलं तर सेकंड त्याचा जो वर्ब आहे, वर्बला काय लागतो? येस लागतो. ओके. हे सिंग्युलर आहे, तर इकडे काय लागणार? येस. तर शी लुक्स करेक्ट आहे. गोपाल इज सिनियर ज्युनियर. तर हे जे कम्पॅरेटिव्ह वर्ब आहेत, डिग्री आहे सॉरी, तर सिनियर ज्युनियर यासाठी टू लागतं. सिनियर ज्युनियरसाठी दॅन लागत नाही. ठीक आहे. कारण की ते ऑलरेडी कम्पॅरेटिव्हमध्ये आहे, तर सिनियर टू असं येतं. तर बी इज करेक्ट. ही इज मोस्ट आयडियल ऑलरेडी इन सुपरलेटिव्ह, तर त्यामुळे त्याच्यासोबत मोस्ट किंवा मोर लागत नाही. सो सी इज रॉंग. मोस्ट आयडियल असं होत नाही, फक्त आयडियल येणार. ही इज दी आयडियल टीचर असं येणार फक्त. लिटिल मनी इज बेटर दॅन नन. लिटिल मनी काय वस्तू आहे, थिंग आहे, तर तिथे बेटर दॅन नथिंग यायला पाहिजे. नन व्यक्तीसाठी वापरतो आपण. नो वन. ठीक आहे. नो वनसाठी, वन म्हणजे काय? व्यक्ती. तर लिटिल मनी इज बेटर दॅन नथिंग यायला पाहिजे. त्यामुळे डी स्टेटमेंट इज रॉंग. सो ए आणि बी इज करेक्ट. फोर्थ स्टेटमेंट. 89 इफ दे हॅड ऑफर्ड मी अ डिसेंट सॅलरी आय वुड हॅव एक्सेप्टेड द जॉब असंच यायला पाहिजे. का? कारण की पहिल्या याच्यामध्ये हॅड आलं, तर पुढच्या स्टेटमेंटमध्ये काय यायला पाहिजे? वुड हॅव यायला पाहिजे. वुड हॅड नाही आहेत, कुड एक्सेप्ट नाही आहेत, विल एक्सेप्ट नाही आहेत. विल केव्हा म्हणजे पहिल्या स्टेटमेंट प्रेझेंटमध्ये पाहिजे तेव्हा विल येतो. कुड केव्हा पहिलं स्टेटमेंट पास्टमध्ये पाहिजे तेव्हा पुढच्या स्टेटमेंटमध्ये कुड येऊ शकतो. ठीक आहे. सो पहिल्या स्टेटमेंटमध्ये जर हॅड असेल तर पुढच्या वाक्यात काय येणार? कंडिशनल स्टेटमेंटच्या वुड हॅव येणार. ठीक आहे. आणि त्यांनी काय विचारलं आहे? करेक्ट इम्पॉसिबल कंडिशनल क्लॉज. आता जर त्यांनी मला जर डिसेंट सॅलरी ऑफर केलेली असती तर मी त्याचा जॉब ऑफर एक्सेप्ट केला असता, पण ते आता पॉसिबल आहे का? नाही आहे. त्यामुळे ते इम्पॉसिबल कंडिशनल क्लॉज आहे. ठीक आहे. सो आन्सर इज सेकंड. हिअरिंग द नॉईज. द बेबी वोक अप. हिअरिंग द नॉईज काय आहे? भाववाचक नाम आहे. ठीक आहे. नॉईजविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे हिअरिंगने, तर त्यामुळे हे काय झालं? विशेषण झालं पहिली गोष्ट. तर यामुळे मग
अंडरलाईन वर्ड, आयडेंटिफाय द अंडर, तर हे काय ॲब्जेक्टिव्ह आहे, दिस इज थिंग. तर यामध्ये व्हर्बल ॲब्जेक्टिव्ह का म्हटलं, हिअर काय एक वर्ब आहे, तर ह्या वर्बपासून बनलेलं हिअरिंग हे ॲब्जेक्टिव्ह असल्यामुळे हे व्हर्बल ॲब्जेक्टिव्ह आहे. ओके. 71 बघा, सॉरी 91. ही ॲक्टेड ॲज आय ॲडवाईज हिम, ही ॲक्टेड ॲज आय ॲडवाईज हिम. कसा ॲक्ट केला, ही ॲक्टेड, कसा ॲक्ट केला, ॲज आय ॲडवाईज हिम. तर क्रियाविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणजे क्रियाविशेषण क्लॉज, सो ॲडव्हर्ब क्लॉज. बी, आय नो दॅट ही इज गुड गाय, आय नो दॅट ही इज गुड गाय. तर बघा, नोच्या सुरुवातीला काय असते किंवा वर्डच्या सुरुवातीला काय असते, सब्जेक्ट असते, नंतर काय असते, ऑब्जेक्ट असते. तर सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे काय असते, नाऊन असते. ठीक आहे, त्यामुळे हा काय झाला, नाऊन क्लॉज झाला. दॅट ही इज गुड बॉय, आय नो दॅट ही इज गुड बॉय. ठीक आहे. सो क्रियापदाच्या सुरुवातीला एखादं वाक्य असेल किंवा क्रियापदाच्या नंतर वाक्य दिलेलं असेल अंडरलाईन करून आणि त्याचा क्लॉज जर विचारला असेल तर तो नाऊन क्लॉज होतो. किंवा क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारला, व्हॉट आय नो दॅट ही इज गुड बाय, क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारला तुम्हाला नाऊन क्लॉज मिळेल. सो आन्सर इज बी काय नाऊन क्लॉज आहे, एचं काय ॲडव्हर्ब क्लॉज म्हटला. आय नो द मॅनविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितली आहे. आय नो द मॅन हू वॉज हिअर येस्टरडे, मॅनविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हू वॉज हिअर येस्टरडे. सो हे काय झालं, हू वॉज हिअर येस्टरडे, मॅनविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितली आहे, त्यामुळे हे काय झालं, ॲब्जेक्टिव्ह क्लॉज झालं. ॲब्जेक्टिव्ह क्लॉजचा अजून एक मेथड आहे, त्यामध्ये हू किंवा हुजने जर वाक्य जोडले असेल तर आपण तो ॲब्जेक्टिव्ह क्लॉज होतो असं पण म्हणू शकतो. पण बेस्ट मेथड इज एखाद्या नामाविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन एखाद्या क्लॉजने जर सांगितली असेल तर तो होतो ॲब्जेक्टिव्ह क्लॉज. ओके. 91. 92 बघा. आता कोहेसिव्ह डिव्हाइस फॉर गिवन ब्लँक्स, तर रिकाम्या जागासाठी योग्य कोहेसिव्ह डिव्हाइस. सिम्पल आहे. यामध्ये आता स्टेटमेंट वाचलं नाही तरी पण आपण आन्सर काढू शकतो. बघा, स्टेटमेंटची सुरुवात कशाने होणार, टू बिगिन विथ, तसं एमध्ये काय येणार, टू बिगिन विथ. स्टेटमेंटचा एंड कशाने होणार, कॉन्क्लुजनने होणार, त्यामुळे डीचा आन्सर काय होणार, टू कॉन्क्लूड. बरं, सेकंड स्टेटमेंट जे आहे तर ते सेकंड स्टेटमेंट कशाने होणार, सेकंड डीने स्टार्ट होणार, तर त्यामुळे सेकंड डीचं बीचं आन्सर काय होणार, ए. तर बीचं एक सेकंड, एचं सेकंड, त्यामुळे याचं आन्सर होतं थर्ड. दे वेअर 93 बघा. दे वेअर विथ अमेजमेंट, रिकाम्या जागा अमेजमेंट, स्ट्रक डीफ अँड डंप. बघा, आता एखाद्या गोष्टीचं आश्चर्याने आपण आपली एखाद्याची बोलती बंद होते, कान बहिरे नाही होत, बोलती बंद होते. तर कान बहिरे नाही होत त्यामुळे डीफ गेला, याच्यातला डीफ गेला. स्ट्रक ऑफ असं काही नाही आहे. स्ट्रक डंप, एखाद्याची बोलती बंद होणे या अर्थाने स्ट्रक डंप म्हणजे बोलती बंद होणे आश्चर्याच्या धक्क्याने. 94 करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री विचारलेली आहे. तर शेक्सपियर वॉज दी ग्रेटेस्ट इंग्लिश पोएट, तर यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री विचारलेली असल्यामुळे चौथं स्टेटमेंट गेलं हे, कारण की सुपरलेटिव्ह डिग्री आहे. थर्ड स्टेटमेंटमध्ये काय ग्रेटर ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, हे पण गेलेलं. ऑल पोएट वेअर नॉट ग्रेट, ऑल पोएट वेअर नॉट ग्रेट, ऑल पोएट वेअर नॉट ग्रेट यामध्ये फर्स्ट आणि सेकंड, तर यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर ऑल पोएट वेअर नॉट ग्रेट असं होऊ नाही शकत, म्हणजे सगळे पोएट हे ग्रेट नव्हते, इंग्लिश पोएट हे ग्रेट नव्हते असं नाही. शेक्सपियर वॉज अ ग्रेट पोएट, शेक्सपियर हा ग्रेट पोएट होता हे आपण म्हणू शकतो. त्यामुळे याचं स्टेटमेंट, याचं जे करेक्ट आन्सर होईल ते सेकंड होईल. एक्सप्रेशन्स आर करेक्टली रिप्रेझेंटेड. कीप आईस ऑन समथिंग, एखाद्या गोष्टीवर आईस ठेवणे, असं काही एक्सप्रेशन नाही आहे. ठीक आहे, कीप आईस ऑन समथिंग असं काही नाही. मेल्ट द आईस असं पण काही एक्सप्रेशन नाही आहे. टीप ऑफ द आईसबर्ग, म्हणजे आईसबर्ग हे काय एक संकट असते, एखाद्या जहाजासाठी काय असते, संकट असते आईसबर्ग. तर टीप ऑफ द आईसबर्ग म्हणजे आईसबर्गचा छोटासा भाग, म्हणजे संकटाचा छोटासा भाग, या अर्थाने सी जे एक्सप्रेशन हे करेक्ट आहे. बाकीचं जे आहे कीप आईस ऑन समथिंग अँड मेल्ट द आईस एक्सप्रेशन नाही आहे. ठीक आहे, आईस या आईस हे शब्द असलेले एक्सप्रेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. ओके, तर 95चा आन्सर काय, सी ओनली. तर सेकंड इज द आन्सर. यापुढील जे 5 प्रश्न आहेत ते सगळे पॅसेजवर डिपेंड आहेत, तर ते आपण स्वतःहून सॉल्व करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.